Hello students, welcome to our channel Maharashtra Media. First of all, a very good morning to all of you. आज आपण 7th स्टँडर्डची जनरल सायन्सची टेस्ट नंबर 2 ही सॉल्व करून घेणार आहोत. तर ही टेस्ट आहे 15 मार्क्ससाठी आणि टायमिंग आहे हिचा 30 मिनिट्स. ओके, आणि ही जी टेस्ट आहे ॲक्टिव्हिटी शीट्स 10 to 18 पर्यंत यावर आपण बेस्ड ही काय केलेली आहे, टेस्ट प्रिपेअर केलेली आहे. सो इन्स्ट्रक्शन्स, आय होप इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला माहीतच असतील. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी अँड ऑल इन्स्ट्रक्शन्स आर कॉमन. ओके, तर आपण आपल्या क्वेश्चन 1कडे वळूया. आपला क्वेश्चन 1 आहे नेम द फॉलोविंग, आणि हा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी, म्हणजे ईच क्वेश्चनला 1 मार्क्स असणार आहे. ओके, सो नेम द फॉलोविंग मीन्स आपल्याला खाली काय करायचं, नेमिंग द्यायचं आहे. अ पिगमेंट प्रेझेंट इन द सेल ऑफ इपिडर्मिस. सो पिगमेंट प्रेझेंट इन द सेल मीन्स इपिडर्मिसच्या सेलमध्ये प्रेझेंट असलेले जे पिगमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतात. सो आपल्याला तिथे काय करायचं आहे, नेमिंग द्यायची आहे. अ पिगमेंट प्रेझेंट इन द सेल ऑफ इपिडर्मिस. सो त्यांनी सांगितलेलं आहे की इपिडर्मिसच्या सेल्स असतात त्याच्यावर प्रेझेंट असलेला जो पिगमेंट आहे, सो आपल्याला त्यांनी त्या पिगमेंटचं नेम विचारलेलं आहे. सो त्या पिगमेंटचं नेम काय आहे, तर त्या पिगमेंटचं नेम आहे मेलानिन पिगमेंट. ओके, सो आपण इथे राईट करूया मेलानिन पिगमेंट. मेलानिन पिगमेंट्स. ओके, मेलानिन पिगमेंट्स. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इम्प्रूव्स द बॉडी रेजिस्टन्स इन डिसीज. इम्प्रूव्स द बॉडीज रेजिस्टन्स इन डिसीज मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा आजार झालेला असेल आणि त्या आजाराला आपल्याला लढण्यासाठी, त्या आजाराला आपल्याला फेस करण्यासाठी काही बॉडीज मीन्स काही अँटीबॉडीज क्रिएट होतात. सो इम्प्रूव्ज दी बॉडीज रेजिस्टन्स इन डिसीज म्हणजे डिसीज झाल्यावर आपले बॉडीला इम्प्रूव्ह करण्यासाठी, रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी कशाचं प्रिपरेशन होतं तिथे आपल्या बॉडीमध्ये, अँटीबॉडीजचं. ओके, सो आपण तिथे आन्सर लिहिणार आहोत अँटीबॉडीज. आपल्याला एखाद्या आजाराला सामोरं जायचं असेल तर त्यावेळी तिथे अँटीबॉडीज प्रिपेअर होतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे की मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन ऑफ स्पीड. असं मोशन जे डायरेक्शन आणि स्पीड चेंज करतं, सो ते मोशनचं नाव आहे नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन. ओके, सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे लिफ्टिंग अ वेट इज एक्झाम्पल ऑफ फोर्स. तर आपल्याला जर एखादा फोर्स असेल किंवा एखादं वजनदार काही वस्तू असेल, आपल्याला ते लिफ्ट करायचं आहे, वेट जे आहे ते आपल्याला लिफ्ट करायचं आहे. तर सो आपण जे एखादं वजनदार एखादी वस्तू असेल ती उचलतो, त्यावेळेस आपले जे बॉडीमध्ये आहे ते कशाचं काम करतं, मसल्स काम करतात ते. सो इट्स अ एक्झाम्पल ऑफ मस्क्युलर फोर्स. ओके, सो आपण तिथे आन्सर लिहूया मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स, राईट. सो आपण वळूया आपल्या आता पुढच्या प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन आहे, आपला क्वेश्चन नंबर 2 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला खाली दिलेले क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर द्यायचं असतं. सो व्हॉट इज द फेमर. द फेमर म्हणजे काय त्यांनी विचारलेलं आहे. सो आपल्याला इथे डेफिनेशन लिहायची आहे. तर फेमर हा एक बोनचा प्रकार आहे. इट्स अ टाइप ऑफ बोन अँड इट इज द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी. फेमर इज द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी. सो आपण इथे आन्सर राईट करूया. 44 प्लस XXY नॉर्मल कंडिशनपेक्षा एक जीन काय झालाय, ऍड झालाय. इथे नॉर्मल कंडिशनपेक्षा एक जीन काय कमी. ओके, सो 44 प्लस XXY या कंडिशन आपण काय म्हणतो, क्लीन फिल्टर सिंड्रोम असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 8.
ओके राईट. सो फिमर इज द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 मधला ऑप्शन नंबर 2. हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिनियर मोशन्स अँड विच आर दे. ओके, सो त्यांनी विचारलेले आहे की लिनियर मोशनचे किती टाईप्स आहेत. सो लिनियर मोशनचे तर आपल्याला माहीत आहे 2 टाईप आहेत. एक आहे लिनियर मोशन, मीन्स लिनियर मोशनचे 2 टाईप पडतात. एक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन अँड सेकंड वन इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो आपण इथे राईट करूया युनिफॉर्म and second one is 10. Okay, so each question contain 2 marks only. राईट. सो लिनियर मोशनच्या आपल्याला माहीत आहे 2 टाईप्स आहेत. एक युनिफॉर्म लिनियर मोशन अँड एक नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन नंबर 3 आहे राईट ऑर रॉंग. तर आपल्याला राईट काय मीन्स खाली दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत ते रॉंग आहेत. बोथ आर रॉंग. सो आपल्याला बोथ नाही, जे 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते 3ही रॉंग आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे ते राईट मीन्स करेक्ट स्टेटमेंट राईट करायचं आहे त्याचं. सो विटॅमिन बी फर्स्ट आहे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी आर इनसोल्युबल. सो विटॅमिन बी अँड विटॅमिन सी हे इनसोल्युबल नाही आहे, मीन्स ते सोल्युबल आहेत. सो विटॅमिन बी अँड विटॅमिन सी आर सोल्युबल. ओके, सो आपण इथे आन्सर राईट करूया त्यांचं. Vitamin B and vitamin C are soluble. राईट. सो आपलं पुढचा क्वेश्चन आहे विटॅमिन डी हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. सो विटॅमिन डी हा ब्लड क्लॉटिंगसाठी हेल्प करतो. इट्स ए रॉंग और राईट. सो इट्स ए रॉंग. सो विटॅमिन डी नॉट. विटॅमिन के हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. सो आपण इथे त्याचं आन्सर राईट करून घेऊया. विटॅमिन के helps in clotting of blood. Okay, So starting with the question. clotting The of proper names to the following blood. chromosome diagram. आपल्याला त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे 3. नेमिंग करायचंय. ओके, तर हे जर आपण We needs fats for repairing the wear and tear of the body. तर त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला गरज असते आपली जी बॉडी रिपेअर किंवा समजा आपली बॉडीला एखाद्याला लागला असेल किंवा एखाद्याला कापला असेल. सो ज्यावेळेस बॉडीला अशा प्रकारचं काही होतं इंजुरीज होतात सो त्यावेळेस ते रिपेअर करण्याचं काम फॅट्स करतात. सो इट्स ए रॉंग और राईट. सो इट्स रॉंग. So we need fats. We don't need fats for repairing the wear and tear of body. We need the proteins for repair the wear and tear of body. Okay. So आपण इथे आन्सर राईट करून घेऊया आपलं. We need proteins. Oops, something went wrong. Okay. We needs proteins for repairing the wear and tear of Mendel's monohybrid of offsprings. Complete the body. table by writing the correct answer in the plan. राईट. सो हे आहे त्याचं करेक्ट स्टेटमेंट. सो वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे
गिव द सायंटिफिक रिझन्स. सो आपल्याला सायंटिफिक रिझन्स द्यायचे आहेत. खाली 2 दिलेले आहेत आपल्याला क्वेश्चन्स, तर त्याचं आपल्याला सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. रिंकल्स फॉर्म ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल्स. मीन्स आपण समजा आपले जे वय झालेले जे आपले म्हातारे जे आपले आजी आजोबा असतात त्यांच्या आपण फेसवर काय बघतो, रिंकल्स पडलेले बघतो आपण. सो वाय रिंकल्स फॉर्म ऑन द स्किन ओल्डर पीपल. का फक्त रिंकल्स हे ओल्डर पीपलच्याच फेसवर आपल्याला बघायला भेटतात. सो त्याचं रिझन आहे, तर रिंकल फॉर्म्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल म्हणजे जे वयोवृद्ध किंवा म्हातारी जी आपली आजी आजोबा असतात त्यांच्या चेहऱ्यावर कसे रिंकल्ड आपल्याला किंवा आपण काय म्हणतो त्याला सुरकुत्या बघायला भेटतात आपल्याला. सो वाय द स्किन नॅचरली बिकम्स लेस इलास्टिक. म्हणजे आपली जी स्किन आहे ती नॅचरली कशी असती, लेस इलास्टिक असती आणि मोर फ्रॅजाईल असते, म्हणजे नाजूक असते ना. सो नॅचरली इलास्टिक असते, लेस इलास्टिक असते आणि मोर फ्रॅजाईल असते, मीन्स नाजूक असते, खूप नाजूक असते. सो डिक्रीज द प्रोडक्शन ऑफ नॅचरल ऑइल्स ड्राईज युअर स्किन. सो ते त्यांचं जसं एज होत जातं तसं काय होतं, आपलं जे नॅचरल ऑइल असतं फेसवरचं, सो ते काय होतं, त्याचं प्रोडक्शन कसं होतं, कमी होतं, डिक्रीज होतं. आणि ते जर डिक्रीज झालं तर आपली स्किन कशी होणार आहे, ड्रायड होणार आहे. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, आपल्या फेसवर जास्त रिंकल्ड किंवा सुरकुत्या बघायला भेटणार आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, ऑल द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिमूव्ज अराउंड द सन. म्हणजेच काय, मीन्स आपले जे प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेटमधले जेवढे म्हणजे ऑल द प्लॅनेट्स जे आहेत आपले सोलर सिस्टीममधले, तर ते काय होतात, जो सन असतो आपला, आपण फॉर एक्झाम्पल सन काढूया. हा जो सन आहे त्या सनभोवती त्याच्या कसे होतात, मीन्स सराउंडिंगला कसे होतात, रिमूव्ह मीन्स अराउंड काय होतात, फिरतात ते. सो वाय की त्यांनी विचारलेलं आहे की सगळे प्लॅनेट्स जे आहे सोलर सिस्टीममधले ते रिव्हॉल्व का होतात, मीन्स त्याच्या सनच्याच भोवती गोल गोल का होतात, रिव्हॉल्व का होतात ते. सो त्याचं रिझन आहे, द ग्रॅव्हिटी ऑफ सन कीप्स द प्लॅनेट्स इन देअर ऑर्बिट. दे स्टे इन देअर ऑर्बिट्स बिकॉज देअर इज नो फोर्स इन सोलर सिस्टीम विच कॅन स्टॉप देम. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जी ग्रॅव्हिटी आहे सनमधली ती काय करते की तिच्या प्लॅनेट्स ज्या असतात त्याच्या म्हणजे सन जो असतो सनच्या भोवती, फॉर एक्झाम्पल आपण सन बघूया, हे बघा हा सन आहे ओके, आणि हे जे आहे ते प्लॅनेट्स समजूया आपण, सनच्या भोवती फिरणारे हे जे आहे बाकीचे अदर्स प्लॅनेट्स आहेत. सो सनच्या भोवती फिरणारे जे प्लॅनेट्स आहेत, सनमध्ये एक ग्रॅव्हिटी असते. सो ती जी ग्रॅव्हिटी असते त्या ग्रॅव्हिटीमुळे सन काय करतो, बाकीचे जे त्याच्या सराउंडिंगला जे प्लॅनेट्स असतात त्यांना काय करतो, तो त्याच्याजवळ ठेवतो. मीन्स ग्रॅव्हिटी कीप्स द प्लॅनेट्स इन देअर ऑर्बिट. मीन्स ते त्याच्या ऑर्बिटमध्येच ठेवतो तो सन ओके, मीन्स त्याच्या आसपास ऑर्बिट्स इन देअर ऑर्बिट. दे स्टे इन देअर ऑर्बिट्स बिकॉज ते त्याच्या ऑर्बिट्समध्येच राहतात, बिकॉज देअर इज नो फोर्स इन सोलर सिस्टीम विच कॅन स्टॉप देम. आणि ते तिथे त्याच्या ऑर्बिट्समध्ये राहतात बिकॉज का, मीन्स आपला क्वेश्चनच आहे, ऑल द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन. मीन्स सनच्या भोवती फिरतात. तर का फिरतात, कारण सनमध्ये जी ग्रॅव्हिटी असते ती काय करतो, सन बाकीच्या प्लॅनेट्सला स्वतःभोवती मीन्स स्वतःच्या भोवती आकर्षित करून घेतो. सनमध्ये पण एक ग्रॅव्हिटी आहे आणि ते जे ऑर्बिट्स आहेत ते जे आहेत प्लॅनेट्स ते त्याच्या ऑर्बिटमध्येच राहतात. बिकॉज वाय, देअर इज नो फोर्स इन द सोलर सिस्टीम. कारण सोलर सिस्टीममध्ये असा कोणताही फोर्स नाही आहे की तो त्यांना स्टॉप करू शकेल किंवा त्यांना थांबवू शकेल सनपासून दूर जाण्यासाठी ओके. सो हे झालं त्याचं रिझन. होप सो युल राईट इट अँड होप सो युल तुम्हाला समजलं असेल. आय होप युल अंडरस्टँड. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, लास्ट आहे. क्वेश्चन नंबर 5, कम्प्लीट दी फॉलोइंग चार्ट. म्हणजे आपल्याला हा खाली दिलेला जो चार्ट आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. त्यांनी काय दिलेले, एनर्जी लिव्हिंग न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत, एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत आणि कार्बोहायड्रेट्स दिलेत, फॅट्स दिलेत, प्रोटीन्स दिलेत. प्रोटीन्सचं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, मिल्क, मीट आणि एग्स. प्रोटीन्स आपल्याला यातून भेटतं, बट आपल्याला त्यांनी फॅट्स विचारलेत आणि कार्बोहायड्रेट्स पण विचारलेले आहेत. सो आपण इथे लिहून घेऊया. सो अशा प्रकारे मी इथे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशामधून भेटतात ते लिहिलं आहे. पहिलं आहे ब्रेडमधून भेटतं, त्यानंतर बीन्समधून भेटतं, त्यानंतर मिल्कमधून भेटतात आणि पोटॅटोजमधून भेटतं ओके. सो ब्रेड मीन्स माहीत आहे तुम्हाला, बीन्स मीन्स आपले
सोयाबीन, त्यानंतर मिल्क, दूध आणि पोटॅटोज यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. आणि फॅट्स कशातून भेटतं? घीमधून भेटतं, त्यानंतर मीट्समधून भेटतं आणि ओट्समधून भेटतं. ओके, सो आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की प्रोटीन्स आपल्याला कशामधून भेटतात, फॅट्स कशामधून भेटतात आणि कार्बोहायड्रेट्स कशामधून भेटतात. सो आपण अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5 हा संपलेला आहे. हा क्वेश्चन नंबर लास्ट होता आपला. आणि तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून देऊ शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे भेटून जातील. ओके, सो अशा प्रकारे आपली टेस्ट नंबर 2 7ची जनरल सायन्सची टेस्ट नंबर 2 ही संपलेली आहे. टेस्ट नंबर 3 आपण लवकरच करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत लवकरच येईल. सो असेच आमच्याशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र मीडिया. आणि स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.